नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण टोटल अशा 10 कंपन्यांबद्दल बोलणार आहोत, ज्याचे शेअर LICने फायनान्शियल इयर 2025च्या क्वार्टर 4मध्ये सेल केले आहे आणि फायनान्शियल इयर 2025चा क्वार्टर 4 म्हणजे जानेवारी 2025, फेब्रुवारी 2025 आणि मार्च 2025 म्हणजे मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा कंपन्यांबद्दल बोलणार आहोत, ज्याचे शेअर LICने या 3 महिन्यात सेल केले आहे. तर चला बघूया कोणते आहे त्या 10 कंपन्या आणि त्याचे किती रुपयांचे शेअर LICने सेल केले आहे. तर मित्रांनो, सगळ्यात पहिल्या कंपनीचे नाव आहे मॅक्रोटेक डेव्हलपर्स लिमिटेड आणि मित्रांनो, मार्च 2025 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 71.94%, FISची होल्डिंग आहे 24.64%, DISची होल्डिंग आहे 2.36% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 1.04% आणि या कंपनीचे LICने फायनान्शियल इयर 2025च्या क्वार्टर 4मध्ये 1347.2 कोटी रुपयांचे शेअर सेल केले आहे. चला आता बोलूया ICICI सिक्युरिटीज लिमिटेडबद्दल आणि मित्रांनो, डिसेंबर 2024 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 74.35%, FISची होल्डिंग आहे 11.17%, DISची होल्डिंग आहे 8.49% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 6% आणि मित्रांनो, या कंपनीचे LICने फायनान्शियल इयर 2025च्या क्वार्टर 4मध्ये 485.6 कोटी रुपयांचे शेअर सेल केले आहे. चला आता बोलूया पिरॅमल फार्मा लिमिटेडबद्दल आणि मित्रांनो, मार्च 2025 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 34.94%, FISची होल्डिंग आहे 31.49%, DISची होल्डिंग आहे 14.78% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 18.42% आणि पिरॅमल फार्मा लिमिटेडचे LICने फायनान्शियल इयर 2025च्या क्वार्टर 4मध्ये 396.7 कोटी रुपयांचे शेअर सेल केले आहे. चला आता बोलूया पॅरादीप फॉस्फेट्स लिमिटेडबद्दल आणि मित्रांनो, मार्च 2025 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 56.05%, FISची होल्डिंग आहे 7.17%, DISची होल्डिंग आहे 24.44% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 12.33% आणि पॅरादीप फॉस्फेट्स लिमिटेडचे LICने फायनान्शियल इयर 2025च्या क्वार्टर 4मध्ये 191.6 कोटी रुपयांचे शेअर सेल केले आहे. चला आता बोलूया कावेरी सीड कंपनी लिमिटेडबद्दल आणि मित्रांनो, मार्च 2025 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 60.50%, FISची होल्डिंग आहे 20.41%, DISची होल्डिंग आहे 2.91% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 15.59% आणि LICने फायनान्शियल इयर 2025च्या क्वार्टर 4मध्ये कावेरी सीड कंपनी लिमिटेडचे 73.3 कोटी रुपयांचे शेअर सेल केले आहे. चला आता बोलूया टेक्समॅको रेल अँड इंजिनिअरिंग लिमिटेडबद्दल आणि मित्रांनो, मार्च 2025 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 48.27%, FISची होल्डिंग आहे 8.14%, DISची होल्डिंग आहे 7.91% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 35.69% आणि टेक्समॅको रेल अँड इंजिनिअरिंग लिमिटेडचे LICने फायनान्शियल इयर 2025च्या क्वार्टर 4मध्ये 68.2 कोटी रुपयांचे शेअर सेल केले आहे.
चला आता बोलूया गेटवे डिस्ट्री पार्क्स लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, मार्च 2025नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 32.32%, एफ आय एसची होल्डिंग आहे 8.43%, डी आय एसची होल्डिंग आहे 39.34% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 19.93%. आणि या कंपनीचे एल आय सीने फायनान्शियल इयर 2025च्या क्वार्टर 4मध्ये 40 कोटी रुपयांचे शेअर सेल केले आहे. चला आता बोलूया सूरज इस्टेट डेव्हलपर्स लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, मार्च 2025नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 69.60%, एफ आय एसची होल्डिंग आहे 2.32%, डी आय एसची होल्डिंग आहे 1.99% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 26.09%. आणि सूरज इस्टेट डेव्हलपर्स लिमिटेडचे एल आय सीने फायनान्शियल इयर 2025च्या क्वार्टर 4मध्ये 22.6 कोटी रुपयांचे शेअर सेल केले आहे. चला आता बोलूया युकेन इंडिया लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, मार्च 2025नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 56.16%, एफ आय एसची होल्डिंग आहे 0.08%, डी आय एसची होल्डिंग आहे 1.66% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 42.11%. आणि युकेन इंडिया लिमिटेडचे एल आय सीने फायनान्शियल इयर 2025च्या क्वार्टर 4मध्ये 12.2 कोटी रुपयांचे शेअर सेल केले आहे. चला आता बोलूया एस व्ही ग्लोबल मिल लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, मार्च 2025नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 68.89%, डी आय एसची होल्डिंग आहे 2.07%, गव्हर्नमेंटची होल्डिंग आहे 0.15% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 28.89%. आणि या कंपनीचे एल आय सीने फायनान्शियल इयर 2025च्या क्वार्टर 4मध्ये 4.6 कोटी रुपयांचे शेअर सेल केले आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा टोटल 10 कंपन्या बघितल्या ज्याचे शेअर एल आय सीने मोठ्या प्रमाणात फायनान्शियल इयर 2025च्या क्वार्टर 4मध्ये सेल केले आहे. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.